आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अहमदनगरच्या प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटली। पथकातील 4 जवानांचा एक स्थानिक नागरिक बुडाल्याची माहिती। एसडीआरएफच्या पथकातील 3घांचा मृत्यू। सोलापुरातील उजनी जलाशयात बुडालेल्या 6 जणांचे मृतदेह सापडले। एनडीआरएफच्या पथकाच्या 36 तासांच्या बचाव कार्यानंतर 6ही मृतदेह सापडले। पुणे अपघातात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवालची 14 दिवसांची बाल सुधारगृहात रवानगी। बाल हक्क कोर्टाचा निर्णय। आरोपी सज्ञान की अज्ञान पोलीस तपासानंतर ठरवणार। विशाल अग्रवालसह 3 जणांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी। पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। अपघात हा दुर्दैवी होता, पण त्यामागून आता राजकारण सुरू झालंय। राजकारण करणाऱ्या आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते। पुणे अपघात प्रकरणावर वंचितचे नेते वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट। अनिल देशमुख गृहमंत्री असते तर पब मालकांकडे वाजेला वसुलीसाठी पाठवलं असतं। पुण्यातील घटनेवरून राम सातपुतेंचा शरद पवार गटावर निशाणा। तर अनधिकृत पब सुरू असताना सागर बंगल्यावरील बॉल झोपला होता का? राम सातपुतेंच्या टीकेला प्रशांत जगताप यांचं ट्विटमधून उत्तर। पुण्याच्या अपघात प्रकरणावरून राम सातपुते आणि प्रशांत जगतापांमध्ये ट्विटर वॉर। कोल्हापूरच्या करवीरचे काँग्रेस आमदार पीएन पाटील यांचं दुःखद निधन। पीएन पाटील यांच्यावर मागील 4 दिवसांपासून सुरू होते उपचार। दिल्लीत पुन्हा शेतकऱ्यांचं वादळ धडकणार। शेतीमालाला किमान हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची प्रमुख मागणी। पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, यूपीचे शेतकरी आंदोलन करणार।